2-2.5 तास लागले असेल तुम्हाला पायी चढायला. पण गडाची मागची बाजू या साईडला जी लोक रोपवेने 4 मिनिटांमध्ये येतात, तर रोपवे प्रकल्प या साईडला बांधले 96 ला. जेव्हा रायगड चढायला सुरुवात केली तुम्ही खाली पाचळगावला टर्न मारला असेल. पाचळगावातून तुम्ही रायगडाच्या पायथ्याला, त्या पायथ्याचं नाव आहे चित्त दरवाजा. चित्त म्हणजे जिंकणं. तिथून तुम्ही 100 पायऱ्या चढल्यानंतर एक बुरुज लागला असेल उंचावरती. त्या बुरुजाचं नाव आहे खुबला बुरुज. आणि तिथून 500 पायऱ्या चढल्यानंतर एक आजीबाईचा स्टॉप लागला असेल. त्या ठिकाणी मधारी मित्र एक खबर आहे, म्हणजे मधारी मित्र आग्र्यावरून शिवाजी महाराजांची सुटका केली ना, त्याला शिवाजी महाराजांची जागा मोफत दिली होती. आणि 1000 पायऱ्या चढल्यानंतर गडाचा मेन गेट तुम्ही पाहिला, महादरवाजा. रायगड 75% चढल्यानंतर किल्ल्याचा मेन गेट लागतो. म्हणजे शत्रूची 99% धमकी झाली पाहिजे, कारण गडाला कुठच्या बाजूने तटबंदी नाहीये, फक्त समोरच्या बाजूने आहे. जर हाच गड तुम्ही उन्हाळ्यात पाहिला, आता धुकं आहे, धुकं असल्यामुळे आजूबाजूचा परिसर दिसत नाहीये, कारण ह्याच्या चौफेर सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहेत. पण कुठचाही डोंगर रायगडात जॉईन आहे. रायगड स्वतंत्र एकाच कातळावरती. रायगडाचं मूळ नाव रायरी असं होतं. जावळीचा मोरे आदिलशाचा सरदार होता तो. जावळीचा मोरे मराठी होता, पण जावळी खोरं हे प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते उत्तरेच्या कोकण दिव्यापर्यंत लागलं. याच भागाला आपण आता कोकण म्हणतो. तुम्ही कोकणामध्ये फिरताय, पण पूर्वी याला जावळी म्हणून ओळखलं जायचं. तर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा डोंगर होता, किल्ला बांधला गेला नव्हता. जसं आजूबाजूला आपल्याला सह्याद्री पर्वत दिसत आहेत, याप्रमाणे हा रायरीचा डोंगर म्हणजे एक नॅचरली डोंगर होता. तर शिवाजी महाराजांनी जिंकला जावळीच्या मोऱ्यांकडून 15 मे 1656 ला. तिथून रायरीचं भाग्य उजळलं, याचं नाव रायगड दिलं. पण रायगड अगोदर शिवाजी राजे राजगडला होते, पुण्यामध्ये. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. शिवाजी राजाने वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं पहिलं धोरण केलं बांधलं होतं. 1656 ते 70 14 वर्ष रायगडाचे बांधकाम चालू. तर ह्या गडाचा इंजिनियर आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर 14 वर्षात त्याने रायगड उभ्या दगडामध्ये उभा केला. तर धुकं असल्यामुळे आपल्याला पॉईंट प्रत्येक पाहायला मिळणार आहेत, कारण आपल्याला दूरचं काही दिसू शकत नाही. तर ह्या आर्किटेक्टने किल्ल्यावरती काय बांधलं 14 वर्षात? 350 बिल्डिंग, या प्रकारच्या 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. तर त्याने पूर्ण गडावरती छप्पर टाकलं, सागवणी आणि कुंभार नळ्यांची कौलं. आज कोकणामध्ये याची घरे आहेत, पण आज आपल्या शहरामध्ये आपण सिमेंट स्लॅब किंवा सिमेंट पत्रा टाकतो. आज आपण अख्ख्या महाराष्ट्रभर मराठ्यांचे गडकिल्ले आणि देवस्थान उद्ध्वस्त पाहायला मिळतील. कारण आज राजस्थानामध्ये तुम्ही न्यूजमध्ये टीव्हीमध्ये पाहिलं तर राजस्थानातील किल्ले सुरक्षित आहेत. राजस्थानाचे राजपूत राजे औरंगजेबाला शरणी गेले, पण शिवाजी महाराज कधी औरंगजेबापासून नतमस्तक झाले नाही. म्हणून एक म्हणे, मोडेल पण वाकणार नाही की मराठ्याची जाते. शिवाजी महाराज कधी कुणासमोर झुकले नव्हते बघा, शेवटपर्यंत. तर अखेर शेवटला हा गड इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये ब्रिटिश लोकांनी किल्ल्यावरती घालून तोफेचा मारा केला आणि 11 दिवसामध्ये रायगड इंग्रजांनी नष्ट करून टाकला. म्हणजे इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा गड 11 दिवस सतत जळत होता. त्यामुळे किल्ल्यावरती आपल्याला पडक्या इमारती आणि पडलेल्या इमारतीचे चौथरे पाहायला मिळतील. त्याच्यात आपण एक रायगड काल्पनिक पाहायचंय. पण सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये ज्या मराठ्यांच्या जीवावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, येसाजी कंक, असंख्य लाखो सरदार होते. शिवाजी महाराजांच्या काळी जाती धर्म नव्हता, मुसलमान असं काही जात नव्हती. 18 पगड जातीची लोक होती स्वराज्यात काम करण्यासाठी. तेव्हा शिवाजी महाराजांनी 50 वर्षात स्वराज्य उभं केलं. तेव्हाचे मराठे आणि आताचे मराठे एक शेर आहे, राग कोणी म्हणायचं नाही. तेव्हाचे मराठे सकाळी उठे, लढायला सुटे, ढाल तुटे, तलवार तुटे, पण पिचे ना हटे. आताचे मराठे उशिरा उठे, दारूवर सुटे, लिव्हर फुटे, पण पिचे ना हटे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या तलावाचं नाव आहे गंगासागर. 32 फूट खोल आहे. राज्याभिषेकाला पाणी आलं तर राज्याभिषेकाचा कार्यक्रम तुम्ही टीव्हीला न्यूजला पाहिला असेल. तोच कार्यक्रम 400 वर्षापूर्वी वरती एक दरबार आहे, तिथे शिवाजी महाराज झाला होता. तर काशीवरनं एक ब्राह्मण आला होता आणि त्या ब्राह्मणाने 7 नद्यांचं पाणी गंगाजल म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आणलं होतं. आणि ते उरलेलं पाणी त्यांनी ह्या तलावात टाकलं आणि ह्या तलावाचं नाव दिलं गंगासागर. अशा किल्ल्यावरती 11 तलाव आहेत. तर आपल्याला गडावरती आल्यानंतर पहिला प्रश्न पडतो, या काळी शिवाजी महाराजांच्या सरदाराने, कष्टकरी मावळ्याने या मोठमोठ्या दगडा कशा आणल्या असतील? आज आपण 1500 पायऱ्या चढताना आपल्याला धमचक झाली. तर शिवाजी महाराजांची दूरदृष्टी गनिमी कावा. हा डोंगर कापला, जी दगडं निघाली ती बांधकामाला वापरली आणि ज्या ठिकाणी असे मोठमोठे खड्डे तयार झाले त्या खड्ड्याला उतरती भिंत बांधली आणि त्या ठिकाणी पाण्याचा साठा केला. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना त्या काळची. सरकार फक्त राबवतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.